विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आपल्या या स्टेप अपच्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला नवीन तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येतोय, जी आपण सिरीज सुरू केली ती चालू घडामोडीची. त्यामधल्या नोव्हेंबर महिन्यातला मंथली करंट अफेअरचा व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, मागे आपण महासंग्राम व्हिडिओ टाकले होते 4. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातली आपण काय टाकलं होतं, चालू घडामोडीचा एक व्हिडिओ टाकला होता ऑक्टोबर महिन्यातल्या. आणि आता या नोव्हेंबर महिन्यातल्या घडामोडी असणार आहेत यामध्ये सर्व ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत, MPSC राज्यसेवा सरळ सेवेसाठी सगळ्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आजची या व्हिडिओमध्ये घेतोय. चला, तत्पर कोण कोण विद्यार्थी आलेत मला मेसेज करा. आणि माझा आवाज व्यवस्थित येतो आहे की नाही हे मला फक्त कमेंट बॉक्समध्ये टाका, की माझा आवाज व्यवस्थित येतोय की नाही. यामध्ये सर्व ज्या चला, तर आवाज व्यवस्थित येतोय? यस. तर आपण आपला लेक्चर चालू करूयात. महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जे नवीन विद्यार्थी नवीन आले असेल चॅनलला त्यांनी एकदा लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा सगळ्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे. लक्षात असू द्या, ज्या काही परीक्षा आहेत ना, स्पर्धा परीक्षा, त्यासाठी महत्त्वाचा असणार आहेत. मागचा ऑक्टोबर महिन्याचा व्हिडिओ 15,000 लोकांनी बघितला आणि त्यापूर्वी आपण 11 तासांचा महासंग्राम जो आहे हा साधारणतः एक जवळपास 2,65,000 विद्यार्थ्यांनी बघितला. आणि आत्ताची जी 21 तारखेची परीक्षा येणार आहेत आणि सरळ सेवेच्या परीक्षा येणार आहेत, त्यासाठी या नोव्हेंबर महिन्यात मागच्या म्हणजे आत्ता पुढे एक 15-20 दिवसात महासंग्राम घ्यायचा की नाही, प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये टाका. जेवढ्या जास्त कमेंट येईल आपण तेवढा लवकर आपला महासंग्राम व्हिडिओ सुरू करूया. लवकरच टाकणार आहोत, ठीक आहे. चला, तर मग एक थोडंसं प्रमोशनची गोष्ट. ज्या विद्यार्थ्यांना जी आत्ता पुढे गेलेली आजची परीक्षा 21 तारखेची जी परीक्षा होती कंबाईनची, त्यासाठी आपण 1 डे रिव्हिजन बॅच आपल्या ॲपला अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचे त्यांनी स्टेप अप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्ही करू शकता. तसंच ज्यांचा अभ्यास झालेला आहे मात्र सराव करायचा आहे त्यांना, त्यांच्यासाठी महासंग्राम टेस्ट सिरीज सुद्धा आहे, हे सुद्धा तुम्ही बघून घ्याल, ठीक आहे. चला, तर मग आजचं लेक्चर आपण सुरू करूया. नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहे त्या आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि तुम्हाला त्यावर प्रश्न कसे कसे विचारले जाऊ शकतात हे सुद्धा आपण बघणार आहोत. चला, तर एक महत्त्वाचा म्हणजे आपण बिहार निवडणुकीचा निकाल बघणार आहोत. बिहार निवडणूक लक्षात असू द्या, ही एक फार महत्त्वाची निवडणूक असणार आहे आपल्यासाठी. लक्षात असू द्या, एक 2 मिनिटं फक्त. चला, महत्वाचे म्हणजे आपल्याला बिहार निवडणूक 2025 बघायची आहे. डिटेलमध्ये आपण विश्लेषण करणार आहोत याचं. बिहार विधानसभा निवडणुकीचा त्याचा रिझल्ट वगैरे सगळं बघणार आहोत. तत्पूर्वी बघा, एक लक्षात घ्या, 14 नोव्हेंबर 2025 रोजी, हा पेन थोडा इकडे घेऊन घेतो मी म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसेल. ओके, चला, तर मग लक्षात घ्या. आता 14 नोव्हेंबर 2025 रोजी ही जी बिहार विधानसभा निवडणूक तिचा निकाल जाहीर झाला. आणि आता जर बघितल्या तर ही जी बिहार विधानसभा निवडणूक आहे या विधानसभेच्या 243 जागा आहे. म्हणजे तुम्हाला विचारतील ज्या काही महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका होतात ना, त्यांच्या विधानसभेच्या जागा किती आहेत हे विचारलं जातं. तर हा पॉईंट स्टार करा. ओके, आणि याची जी संपूर्ण PDF आहेत ना या घटकाची, ही PDF मी तुम्हाला एक नंबर देतो, त्यामुळे मला मेसेज करा. मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक पाठवतो स्टेपअपची आणि माझ्या टेलिग्रामची सुद्धा लिंक पाठवतो. याची संपूर्ण PDF आजच्या लेक्चरचे 1.5 तासाचं लेक्चर असणार आहे, मी पाठवतो तुम्हाला. हा नंबर आहे 7769812010, ठीक आहे. पण ज्यांनी लेक्चर बघितलं पूर्ण त्यांनाच मी हे PDF देणार आहेत, लक्षात असू द्या. कारण की विनाकारण फक्त PDF वाचून नाही तर काहीतरी समजून घेऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, तर एकूण जागा 243 होता. सर्वात मोठा पक्ष इथे कोणता ठरलेला आहे? भारतीय जनता पक्ष ठरलेला आहे. ज्या भारतीय जनता पक्षाने 89 जागा जिंकल्या, म्हणजे टोटल 243 जागा होत्या, लक्षात असू द्या. विधानसभेच्या 243 त्यापैकी 89 जागा BJPने जिंकल्या, याच्यामध्ये लक्षात असू द्या. मी याच्यातल्या नोट्स काढून देतो. आणि जे नितीश कुमार आहे यांनी 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विक्रमी, लक्षात असू द्या, 10व्यांदा शपथ घेतली, हे लक्षात असू द्या. आता याच्यामध्ये एक स्टार पॉइंट करून द्या. या विधानसभा निवडणुकीमध्ये मैथिली ठाकूर नावाची जी लोकगायिका आहे, या विधानसभा निवडणुकीमध्ये ते काय निवडून आली. आणि काय झालेलं आहे लक्षात घ्या, भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदार, म्हणजे तुम्हाला प्रश्न काय येईल की भारतातल्या इतिहासातील सर्वात तरुण आमदार, तर तुम्हाला इथं एक लक्षात असू द्या, या व्यक्तीचं वय, मैथिली ठाकूरचं वय 25 वर्ष 3 महिने 20 दिवस. 25 वर्ष, आलं का लक्षात?
3 महिने आणि किती 20 दिवस. लक्षात असू द्या, तुम्हाला हा प्रश्न नक्की विचारले तर तुम्ही काय करा, स्टार पॉइंट करून घ्या. मैथिली ठाकूर यांच्यावर 100% प्रश्न विचारणार. त्यांचं वय लक्षात असू द्या 25 वर्ष आहे. मग आत्ता ही कोणत्या मतदारसंघातनं निवडून आलेल्या आहे, तर ही अलीनगर नावाचा मतदारसंघ आहे. लक्षात असू द्या, अलीनगर नावाचा मतदारसंघ आहे. माझा आवाज व्यवस्थित येतोय तुम्हाला? ठीक आहे. माझा आवाज व्यवस्थित येत असेल तर कमेंटमध्ये यस टाका. आपण लवकरच आपल्या पुढच्या लेक्चरला पुढे स्लाइड्स पुढे जाऊयात. आणि आपलं महासंग्राम काही विद्यार्थ्यांनी मेसेज केलं, मी करतो, तुम्हाला काय अडचण नाही, मी महासंग्राम घेणारच. पण मला जास्तीत जास्त या व्हिडिओवर तुम्हाला सांगतो, किमान 300 कमेंट आल्या पाहिजे की सर आपण महासंग्राम घेऊयात. आपण 100% महासंग्राम व्हिडिओ घेणार. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, इथं 2 गोष्टी लक्षात घ्या. बीजेपीला सर्वात जास्त जागा मिळाल्या. आता बीजेपीला 89 जागा आहेत. आता 2020चा विचार केला, म्हणजे तुलनात्मक जर विचार केला ना, तर 74 जागा बीजेपीला होत्या. जेडीयूला आता 85 जागा मिळाल्या, ज्या 2020 मध्ये 43 जागा होत्या. आरजेडीला आत्ता 25 मिळाला, तेव्हा 75 जागा होत्या. जे महत्वाचे 3 जे पक्ष आहे ते लक्षात पाहिजे. आणि विधानसभा सदस्य संख्या 243. तसेच महाराष्ट्राचा विचार केला तर विधानसभा संख्या 288, विधान परिषद 78. या गोष्टी लक्षात असणं पाहिजे. मग आता तुम्हाला सांगतो, आपलं वेद नावाचं जे दर महिन्याला मासिक प्रकाशित होते, या डिसेंबर महिन्याचं मासिक जे आहे, स्टेप ऑफ वेद नावाचं मासिक आहे. डिसेंबर महिन्याचं प्रकाशित झालेलं आहे. राज्यसेवा, मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा, कंबाईनच्या आणि इतर सगळं सरळ सेवेच्या परीक्षेसाठी मासिक उपयुक्त असणार आहे. संपादक दिलीप खाटेकर सर आणि लेखन स्वप्नील पाटील सरांनी केलेलं आहे. अवश्य तुम्ही वापरा. आपल्या महाराष्ट्रात सगळ्या जे बुक स्टॉल आहेत तिथे हे उपलब्ध असणार आहेत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे जे पुस्तक आहे याचा लाभ घ्यावा. याची सॅम्पल PDF मी सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. मग आता बिहार निवडणुकीबद्दल इतर माहिती बघितली तर निवडणुकीचे प्रकार, तर ही 2 टप्प्यात निवडणूक पार पडली. बरेचदा प्रश्न काय विचारला जातो, एखादी निवडणूक कोणत्या टप्प्यात, म्हणजे किती टप्प्यामध्ये पार पडली, तर बिहार निवडणूक 2 टप्प्यात पार पडली. हे तारखा कुठल्या तारखाही नाही, पण किती टप्प्यात पार पडली हे माहित असणं गरजेचं आहे. एकूण मतदार हे 7.43 कोटी होते. त्यामध्ये हे विश्लेषण एवढं करणं गरजेचं नाही, पुरुष किती होते महिला किती होते, फक्त एवढं 7.43 लक्षात असू द्या. आणि एकूण मतदानाचा टक्का जर पाहिला तर 66.91% मतदान झालं. मग याचं पुरुषांचं किती झालं, महिलांचं किती झालं, एवढं करणं गरजेचं नाही. मी काय सांगतो, काय गरजेचं आहे काय गरजेचं नाही हे सगळं सांगणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ओके. मग भारतात सर्वाधिक काळ पदावर राहिलेले मुख्यमंत्री जर बघितले आपण, यांचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल, भारतात सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री बघा. इथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. पहिलं म्हणजे 24 वर्षे 165 दिवस राहिलेले आहेत पवन कुमार चामलिंग, म्हणजे तुम्हाला हे सिक्कीमचे जे आहे इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसऱ्या नंबरला ओडिसाचे नवीन पटनायक, जे 24 वर्ष 99 दिवस राहिलेत मुख्यमंत्री. त्यानंतर 23 वर्षे 137 दिवस ज्योती बसू, हे पश्चिम बंगालचे. त्यानंतर अरुणाचल प्रदेशचे 22 वर्षे 250 दिवस गेगोन अपांग, नाव डेंजर आहे यांचं, लक्षात असू द्या. त्यानंतर 22 वर्ष 60 दिवस कुठले, मिझोरमचे राहिलेले आहेत, लल थनहलवा. त्यानंतर 21 वर्ष 23 दिवस वीरभद्र सिंग, कुठले, हिमाचल प्रदेशचे. त्यानंतर त्रिपुराचे राहिलेले आहेत माणिक सरकार, 19 वर्ष 363 दिवस. त्यानंतर आता यांचा क्रमांक आहे 19 वर्ष 93 दिवस, लक्षात घ्या, नितीश कुमार बिहारचे. बरेचदा स्टॅटिकला असे सुद्धा प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ते लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके. चला, त्यानंतर बघा, महत्वाचं म्हणजे मला बरेच जण प्रश्न विचारत होते की तुमचं सर हे 1 लाइनरचं जे पुस्तक आहे, आताही मला कमेंट आल्यात की सर हे कुठं उपलब्ध आहे. तर हे सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध झालंय. तुम्हाला जर पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा, मी याची लिंक पाठवतो. ठीक आहे. 1 लाइनर पुस्तक आहे, सर्व परीक्षेसाठी महत्वाचं असणार आहे. ओके. आता युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क, युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क, म्हणजे युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क UCCN मध्ये लखनौ शहराचा समावेश करण्यात आला. आता डिटेल माहिती काय आहे, युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क नेमकं काय आहे हे आपण बघणार आहे. आता बघा, उझबेकिस्तान मध्ये झालेल्या 43व्या युनेस्को महापरिषदेत 2025 मध्ये लखनौ शहराला युनेस्को क्रिएटिव्हिटी सिटीज ऑफ गॅस्ट्रोनॉमी, म्हणजे युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तुम्हाला 4 प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये
जगभरातील 395 अधिक शहर आहे. मग आता हे नेमकं काय आहे तर लक्षात असू द्या. या नेटवर्क मध्ये 7 रचनात्मक क्षेत्रांचा समावेश आहे. 7 वेगवेगळे रचनात्मक क्रिएटिव्ह क्षेत्रांचा समावेश आहे फील्ड मधल्या. मग त्यामध्ये एक हस्तकला आहे, लोककला आहे, मध्यम कला आहे, चित्रपट आहे, पाककला आहे, साहित्य आहे, संगीत आहे आणि डिझाईन आहे. मग आपल्याला हे कशामध्ये भेटलंय? गॅस्ट्रोनॉमी पाककलामध्ये भेटलेलं लक्षात असू द्या. मग आता तुम्हाला दोन गोष्टी इथे लक्षात असणं गरजेचं आहे. तर युसीसीएन मध्ये समाविष्ट असलेली भारतीय शहरे जर बघितली तर आपल्याला लक्षात येईल भारतातील एकूण 9 शहरे आजपर्यंत युसीसीएन मध्ये समाविष्ट झालेली आहे. मग याच्यामध्ये काय काय? तर एक नंबरला तुम्हाला जयपूर आहे. हे हस्तकला आणि लोककलेसाठी प्रसिद्ध आहे, रचनात्मक क्षेत्र. याचा समावेश 2015 मध्ये करण्यात आला. वाराणसी मधील संगीत याचा समावेश 2015. चेन्नई मधील संगीत, मुंबई मधील चित्रपट, हैदराबाद पाककला. तसंच जर बघितलं तर श्रीनगर मधील हस्तकला लोककला, कोझिकोड मधलं साहित्य, ग्वाल्हेर मध्ये संगीत आणि लखनौ मधील पाककला. आता जर 2025 मध्ये लखनौ शहर पाककलेसाठी, क्रिएटिव्ह सिटीज ऑफ गॅस्ट्रोनॉमीसाठी हे काय झालेलं आहे, याचं ऍड करण्यात आलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो 100% यावर प्रश्न येणार, डिटेलमध्ये व्यवस्थित करा. ओके चला. मग आता जर बघितलं पुढचं आपल्याला जीआय टॅग. आता जीआय टॅग मी तुम्हाला विचारलं होतं. जीआय टॅग म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन, म्हणजे भौगोलिक निर्देशांक. मग आता भौगोलिक निर्देशांकाचा जर आपण विचार केला तर आपल्याला गोष्टी लक्षात येतं मित्रांनो. बघा की भौगोलिक निर्देशांक एक काय असते? एखाद्या उत्पादनाचे मूळ स्थान दर्शवणारे एक चिन्ह आहे. या चिन्हामुळे त्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील उत्पादनांना एक विशिष्ट नैसर्गिकरित्या किंवा मानवनिर्मित गुण प्राप्त झालेला असतो. मग याच्यामध्ये मध्य प्रदेश मधलं हे पन्ना डायमंडला जीआय टॅग मिळाला आहे 18 नोव्हेंबर 2025 ला. पन्ना डायमंड लक्षात असू द्या, महत्वाचा आहे, येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा महत्वाचं असणार आहे. आता पन्ना डायमंड जर बघितलं तर आता पन्ना हे भारताचे एकमेव हिरा उत्पादक क्षेत्र आहे. पन्ना ही खान मध्य प्रदेश मध्ये आहे. तुम्हाला इथे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, अतिशय महत्वाचं आहे. ओके. मग आता पुढचं जर बघितलं तर सिक्कीम मधला लेपच्या समुदायातील पारंपरिक वाद्यांना जीआय टॅग. ठीक आहे. मग याचं वाद्य कोणतं आहे? तुंगबुक आणि पुमटोंग पुलित हे वाद्य, याला सुद्धा जीआय टॅग मिळाला आहे. तसंच जर बघितलं अरुणाचल प्रदेश मधील पारंपरिक दाओ तलवारला जीआय टॅग मिळालेला आहे. म्हणजे तुम्हाला जोड्या लावामध्ये सुद्धा जीआय टॅग विचारलं जाऊ शकतं, लक्षात असू द्या. जॉग्राफिकल इंडिकेशन तसं आपलं बघा एखाद्या वस्तूला, ठीक आहे, एखाद्या फळाला जीआय टॅग मिळू शकतं, म्हणजे त्या भागातलं ते भौगोलिक वैशिष्ट्य असतं. ओके. मग आता पुढे बघितलं तर महिला क्रिकेट विश्वचषक 2025 जर बघितला, महिला महत्वाचा ठरलेला आहे. पहिल्यांदाच भारताने जिंकलाय, त्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. 2 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघाला 52 धावांनी पराभूत केले. भारत विजयी ठरलाय. उपविजेता दक्षिण आफ्रिका ठरलाय. दक्षिण आफ्रिकेला भारताने 52 धावांनी पराभूत केले आणि भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर होती, लक्षात असू द्या. मग विश्वचषक जिंकला तर यापूर्वी जर बघितलं थोडस 2005 आणि 2017 मध्ये भारत उपविजेता राहिलेला आहे. आपण पहिल्यांदाच विश्वचषक जिंकलेलं आहे. ठीक आहे. चला सर्वांना नमस्कार. जे विद्यार्थी आलेले आहेत, मी आशा करतो की तुम्ही वही पेन घेऊन बसले असताल, कारण की याच्या नोट्स काढणं गरजेचं आहे. ठीक आहे. मला अशी अपेक्षा की तुम्ही नोट्स काढल्या पाहिजे, फक्त हे वाचून चालत नाही मित्रांनो. मी जिथे जिथे गोल करतो, माझी गोला पद्धत वापरली, तिथे नोट्स काढा. ठीक आहे. चला सिरियसली व्हा. ओके. चला भारतीय संघाचे कोच यांचं नाव लक्षात घ्या. महिला संघाचे अमोल मुजुमदार. महान माणूस आहे, मोटिवेशनल स्टोरी आहे. भारतासाठी नाही खेळलेला आहे, पण त्यांनी जे आपलं कुठलं रणजी क्रिकेट असेल किंवा इतर काही मॅचेस असेल त्यामध्ये त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट असेल चांगला त्यांनी धावसंख्या केलेली आहे, अमोल मुजुमदार. ओके. मग आता ह्या दर 4 वर्षांनी आयोजित होणारा वर्ल्ड कप जो आहे याच्यामध्ये भारताने बघा 298 धावा केल्या. ठीक आहे. 7 विकेट गमावून, आणि दक्षिण आफ्रिका 246 वर ऑल आउट झाला. भारताने जर बघितलं तर 52 धावांनी काय केलं? विजय पटकावलाय. आणि अंतिम सामना कुठे खेळला? हा नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर, लक्षात पाहिजे. आणि सामनावीर ठरलेला आहे शेफाली वर्मा, लक्षात असू द्या. शेफाली वर्मा, त्यांनी 87 धावा काढलेल्या आहेत तिने. मग आता लक्षात घ्या इथे
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची माहिती जर बघितली, ज्या सहभागी संघ टोटल 8 होते. ओके. अपात्र ठरलेला संघ होता तो वेस्ट इंडिज होता, एक लक्षात असू द्या. मालिकावीर ठरलेली आहे दीप्ती शर्मा. प्लेअर ऑफ द सिरीज जर विचारलं तर दीप्ती शर्मा लक्षात घ्या. आणि सर्वाधिक बळी दीप्ती शर्माने 22 विकेट घेतलेल्या आहे, याच्यात लक्षात घ्या. सर्वाधिक धावा लारा वाहोल्ड्स लक्षात असू द्या, दक्षिण आफ्रिकेची आहे. पहिला विश्वचषक हा 1973 ला झाला होता, लक्षात असू द्या. आणि त्यानंतर जर बघितलं तर आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने 7 विजेते पटकावलेले आहे. भारताचा हा पहिलाच विजेता होता 2025 मध्ये महिला, त्यामुळे पहिला विजेता भारत वर्ल्ड कप जिंकलाय, त्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता फार जास्त आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. चला, गुड इव्हनिंग सर्वांना, नमस्कार. चला, पहिला महिला दृष्टिहीन T20 विश्वचषक 2025 हा सुद्धा महत्वाचा वर्ल्ड कप आहे महिलांचा. दृष्टिहीन T20 वर्ल्ड कप आहे. याच्यामध्ये आता 23 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय महिला संघाची कर्णधार दीपिका TC, हे लक्षात ठेवा, TC दीपिका, दृष्टिहीन महिलांच्या पहिल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद नेपाळला 7 विकेट्स पराभूत करून मिळवले. म्हणजे यामध्ये विजेता संघ ठरलेला आहे भारत, लक्षात असू द्या. आणि नेपाळ उपविजेता आहे, तर नेपाळला लक्षात असू द्या 7 विकेट्सने पराभूत केले. किती विकेट? 7 विकेट्स. तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं. नेपाळ टीम प्रथमच फलंदाजी करत 114 धावा काढण्यात आलेला आहे, तर भारताने 12 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 117 धावा काढलेल्या आहेत. आणि अंतिम सामना हा जो आहे कोलंबो येथे झालेला आहे, कोलंबो येथे झालेला आहे, लक्षात असू द्या. मग आता इथं महिला पुढचं जर बघितलं तर महिला कबड्डी विश्वचषक 2025 जर बघितला तर 24 नोव्हेंबर 2025 रोजी भारताने ढाका येथे झालेल्या 2025च्या अंतिम सामन्यात चायनीज तैपैवर एकतर्फी विजयासह सलग दुसऱ्यांदा महिला कबड्डी विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. आता कर्णधार जर बघितलं तर रितू नेगी ही कर्णधार आहे. उपकर्णधाराचं नाव एवढं लक्षात नाही राहिलं तरी चालतं. महिला कबड्डी विश्वचषक 2012 मध्ये बिहारमध्ये जो पटनामध्ये आयोजित केला होता, तो भारताने पहिल्यांदा जिंकला होता 2012चा. आता 2025 मध्ये जिंकलेला आहे. त्यानंतर 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 आपण बघतोय. राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 आपण बघतोय. ओके. मग आता 18 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनाच्या सभागृहात भारताचे राष्ट्रपती च्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात आले. यांच्या राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम बघा महाराष्ट्राने प्रथम स्थान पटकावलं आहे, गुजरातचं दुसरं आहे आणि तिसरा हरियाणा. 2 नंबर गुजरात मी लिहितो इथे, 3 नंबर हरियाणा आहे आणि 1 नंबर म्हटलं तर महाराष्ट्र आहे. राष्ट्रीय 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 बघतोय. मग याच्यामध्ये जर अजून जर बघितलं तर सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्था जर बघितल्या तर याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका, म्हणजे जो महाराष्ट्रातली नवी मुंबई महानगरपालिका आहे ना, यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे, लक्षात असू द्या. हे सुद्धा तुम्हाला तेवढंच माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2025 आपण बघूया. आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2025 आपण बघूया. ठीक आहे. जे विद्यार्थी आता नवीन आलेत ना, त्यांनी एक वेळा लाईक ठोकून द्या, दनादन लाईक ठोका. ठीक आहे. जे विद्यार्थी नवीन आलेले आहेत, या व्हिडिओचं आपलं टार्गेट 500 लाईकचं आहे, लक्षात असू द्या. आणि किमान 25 ते 30 हजार विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे. मागचाही व्हिडिओ विद्यार्थ्यांना छान रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आहे. ठीक आहे. आता ही आशियाई तिरंदाजी स्पर्धा जी आहे 2025 ची, लक्षात असू द्या, 8 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2025 दरम्यान ढाका येथे झालेल्या 24व्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने विक्रमी 10 पदके जिंकून अव्वल स्थान पटकवले. म्हणजे तुम्हाला विचारतील की आशियाई तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताने किती पदके जिंकले, तर 10 पदके जिंकले. त्यापैकी 6 सुवर्ण पदक होते. 6 सुवर्ण पदक होते, लक्षात असू द्या. हे तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं. मग आता इथं बघायचा, ही जी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा आहे ढाका बांगलादेशात पार पडली. भारताने 10 पदकं जिंकली. त्यापैकी 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य असे टोटल 10 पदके जिंकलेली आहे. ही जी व्यक्तींची नावे मी तुम्हाला PDF माझ्या नंबरला तुम्ही मेसेज करा, मी हे PDF टाकतो. तुम्हाला हे जे काही यांचे नाव आहेत ना, हे लक्षात असणं गरजेचं आहे. कारण की काय झालं, आता क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, हॉकी म्हणा किंवा टेनिस म्हणा, यावर प्रश्न येत आहे.
पण आता वेगवेगळ्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहे याच्या व्यतिरिक्त त्यावर सुद्धा प्रश्न यायला लागलेत. ओके, चला मग आता पुढचं जर बघितलं राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025, राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 जर बघितलं तर हा 26 नोव्हेंबर 2025 रोजी, लक्षात असू द्या राष्ट्रीय दूध दिवस असतो, त्या दिवशी वर्गीस कुरियन यांचा जन्मदिवस सुद्धा असतो, म्हणजे हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय आणि पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांच्या हस्ते गोपाळ रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. आता इथं स्टार पॉइंट काय करा की महाराष्ट्रातल्या 2 शेतकऱ्यांना देशी गाई आणि म्हशींच्या जातींच्या पालन करण्यासाठी सर्वोत्तम दूध उत्पादक श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाले. त्यांच्यातलं पहिलं नाव अरविंद यशवंत पाटील कोल्हापूर महाराष्ट्र यांना प्रथम क्रमांक आणि कुमारी श्रद्धा सत्यवान धवन यांना महाराष्ट्रात तृतीय क्रमांक, महाराष्ट्र यांना तिसरा पुरस्कार मिळाला आहे. लक्षात असू द्या, हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. चला, गुड इव्हनिंग सर्वांना. जे जे विद्यार्थी आले त्यांनी एकदा लाईक ठोका आणि आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा. चला, हा मग आता राष्ट्रीय गोपाल पुरस्कार जर बघितलं तर मी डिटेल काय करतो याच्यातलं तुम्हाला बघा, लक्षात घ्या. या पुरस्काराची सुरुवात 2021 मध्ये झाली, हे एक तुम्हाला लक्षात पाहिजे. कोणामार्फत ही संस्था, पुरस्कार देणारी संस्था जर बघितली तर भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय, पशुवर्धन, दूध व्यवसाय मंत्रालय आणि अंतर्गत पशुसंवर्धन दूध व्यवसाय विभागातर्फे हा पुरस्कार दिला जातो. एक महत्वाचा आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, तुम्हाला इथे फिडे विश्वचषक 2025 दिसेल. फिडे विश्वचषक 2025 सामना तुम्हाला दिसत असेल, लक्षात असू द्या. आता जर बघितलं 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत गोवा येथे गोवा भारत येथे फिडे विश्वचषक 2025 चा 11वी जी आवृत्ती आहे, 11वी आवृत्ती ही पार पडली आणि भारतातील दुसरी मोठी फिडे स्पर्धा नंतर पहिल्यांदा, म्हणजे भारतातील दुसरी मोठी फिडे स्पर्धा नंतर पहिल्यांदाच पार पडली, कारण का 2000 मध्ये पार पडली होती. आता 2025 चा विषय चालू आहे. मग आता याच्यामध्ये उझबेकिस्तानच्या 19 वर्षीय ग्रँड मास्टर जावेखीर, आता बघा नाव थोडं लक्षात घ्या, जावोखीर सिंदारोह हा फिडे विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. उझबेकिस्तानचा आहे, 19 वर्षाचा आहे, ग्रँड मास्टर. लक्षात ठेवा, यांचं नाव तुम्हाला माहित पाहिजे. आपण फिडे विश्वचषक 2025 बघत आहे. ओके, मग आता बघा पुढचं, याच्यामध्ये डिटेल जर विचारलं तर याचं मध्ये आयोजक संस्था अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ. याच्यामध्ये टोटल 206 खेळाडू होते. आता याच्यामध्ये तुम्ही एक अजून लक्षात घ्या, उपविजेता सुद्धा लक्षात घ्या. उपविजेती जी व्यक्ती आहे ही चीनची आहे, वेई नाव आहे, वेई नाव आहे, लक्षात असू द्या. ओके, चला मग आता नेक्स्ट बघा, आपण भारताचे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याबद्दल बघतोय. तर बघा आता लक्षात घ्या, 24 नोव्हेंबर 2025 रोजी सूर्यकांत यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली आणि हे 53वे सरन्यायाधीश आहे. आणि कोणत्या कलमा अंतर्गत, लक्षात असू द्या, त्यांची निवड आहे. इथं तुम्हाला स्टॅटिकला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कलम 124(2) अंतर्गत त्यांना काय दिलेलं आहे, लक्षात असू द्या, त्यांची निवड करण्यात आलेली आहे, कलम 124(2) अंतर्गत. ठीक आहे, मग आता लक्षात घ्या, यांच्याबद्दल थोडस आपण यांची पार्श्वभूमी जर जाणून घेतली तर 10 फेब्रुवारी 1962 ला जन्म आठवण ठेवणं लक्षात आहे, कारण की तुम्हाला इथं प्रश्न विचारतात. हरियाणातील हिसार जिल्ह्यात झालेला आहे, पेतवार येथे, आणि गावात एका साध्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेला आहे. लक्षात घ्या, त्यांनी 1984 मध्ये रोहतकच्या महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि 2011 मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठातून कायद्याची पदव्युत्तर पदवीमध्ये प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी स्थान पटकावलेलं आहे. सूर्यकांत अतिशय महत्वाचे. बरेचदा काय होतं, आपल्याला प्रश्न विचारताना, गुड इव्हनिंग सर्वांना, प्रश्न विचारताना वेळेवर येत जा रे सगळेजण. ठीक आहे, 10 वाजता लेक्चर चालू होते, तुम्ही बरेच जण आता किती वाजलेत, गुड इव्हनिंग मध्ये 10:30 वाजलेले, वेळेवर लेक्चरला येत जा. ओके, चला आता अलीकडचे सरन्यायाधीश जर बघितले तर 48व्या क्रमांकाचे NV रमणा, न्यायमूर्ती ललित 49वे DY चंद्रचूड, 51 न्यायमूर्ती खन्ना आणि
भूषण गवई 52 आणि 53 सूर्यकांत. आता मी हे तुम्हाला काय सांगतो, बरेचदा हे जोडा लावायला सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्यामुळे मागचे 3-4 तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. 1985 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात त्यांनी वकिलीला सुरुवात केली. सूर्यकांत यांच्याबद्दल बघतोय. 2000 साली हरियाणाचे सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांचं तेव्हा वय 38 वर्ष होतं आणि 2004 मध्ये पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मग आता 2018चा विचार केला तर हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 5 ऑक्टोबर ला त्यांची काय झाले होते. आता बघा इथं मुख्य न्यायाधीश हा लक्षात घ्या, मुख्य न्यायाधीश. ओके. त्यानंतर मे 2019 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनले आणि 24 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे 53वे सरन्यायाधीश. आता हे हरियाणा मधले पहिलेच आहे, लक्षात असू द्या. तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हरियाणातले पहिलेच आहे, त्यामुळे ते स्टार पॉइंट करून ठेवा. चला तर नेक्स्ट जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल. हा बरोबर आहे. चला आता यांचे काही ऐतिहासिक निर्णय आपण बघूयात. काल पण बघितलं होतं. याच्यामध्ये अनुच्छेद 370 रद्द करणे, निवडणूक सुधारणा, तसंच राजद्रोह कायदा, पेगासेस चौकशी, लिंग न्याय आणि आरक्षण, 1 रँक 1 पेन्शन आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जा. आता लक्षात घ्या, तुम्हाला इथे लक्षात येईल बरेच यांच्या निर्णयामध्ये यांचा सहभाग होता, त्यामुळे इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. आणि भारतीय वंशाचे नवीन टॉपिक आहे, महत्वाचा आहे, असे स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके. चला स्टार पॉइंट करून ठेवा. भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे महापौर बनलेले आहे. 2 नोव्हेंबर 2025 ची घटना आहे, लक्षात असू द्या. रोजी झालेल्या न्यूयॉर्क शहराच्या महापौर निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांना 50.4 मतांसह ऐतिहासिक विजय मिळवला. स्टार पॉइंट करून ठेवा. आता हे कोणत्या पक्षाचे होते लक्षात असू द्या, ते पण माहित पाहिजे. डेमोक्रॅटिक. ठीक आहे, डेमोक्रॅटिक पक्षाचे. ओके. हे स्टार पॉइंट करून ठेवा, डेमोक्रॅटिक पक्षाचे. ओके, हे लक्षात असू द्या. चला मग यांच्याबद्दलची माहिती मी पीडीएफ मध्ये टाकली, व्यवस्थित वाचून घ्या. ठीक आहे. चला मग आता त्यानंतर बघूया धर्मेंद्र बद्दल. ही मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांचं बॉलिवूडचे ही मॅन म्हणून ज्यांची ओळख होती, त्यांचं निधन झालेलं आहे धर्मेंद्रचं. ओके. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचं मूळ नाव धरमसिंग देओल, यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं, हे लिहून ठेवा. ओके. चला त्यांनी 300हून अधिक चित्रपटामध्ये काम केलं कारकिर्दीत त्यांच्या. ओके. शोले जो चित्रपट आला होता 1975 ला. ओके. 1975 ला शोले नावाच्या चित्रपटात जय वीरू ही जोडी फार फेमस होती. त्याच्यामध्ये याची भूमिका फार लोकप्रिय झाली होती, फार गाजलेली होती. यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 च्या पंजाब लुधियानामध्ये सहानेवाल गावामध्ये झाला होता. राजकीय कारकीर्द जर पाहिली, हे एक स्टार पॉइंट करून ठेवा. 2004 मध्ये बिकानेर राजस्थान मधून लोकसभा निवडणूक भाजप पक्षाकडून त्यांनी जिंकली होती आणि भारत सरकारने त्यांनी एक सन्मान दिला. भारत सरकारने 2012 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात त्यांना आले होते. पद्मभूषण, लक्षात असू द्या. ओके. चला नेक्स्ट. मग आता यांच्याबद्दल तुम्ही हे जे कंटेंट आहे, आता बघा 2 मिनिटं जर बघितलं तर तुम्हाला सांगतो, हा कंटेंट तुम्ही व्यवस्थित वाचला असेल, याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तुम्हाला मी आताच सांगितलं, पीडीएफ मला मेसेज करा. मी नंबर दिलेला आहे सुरुवातीला. ठीक आहे. तरी मूर्खासारखे विचारताय कुठं भेटणार. मी आताच सांगितलं, मला मेसेज सुरुवातीपासून लेक्चर बघत जा, त्याच्यात नंबर दिलेला आहे, सांगितलंय मला मेसेज करा, तुम्हाला पीडीएफ टाकतो. तरी मूर्खासारखे 4-4 वेळा मेसेज करताय मला. ठीक आहे. आता 8 डिसेंबर 1935 पंजाब मधील लुधियाना जिल्ह्यातील नरसाली गावात 1935 मध्ये जन्म. हे डिटेल मध्ये व्यवस्थित वाचून घ्या. ऍक्च्युअली मी तुम्हाला घेतलंच आहे, पण एक महत्वाचं म्हणजे काय, दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये एंट्री हा एक महत्वाचा आहे. आणि इथे लक्षात घ्या की त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण हे सुद्धा एक लक्षात तुम्हाला घेणं गरजेचं आहे. मग आता कायद्याचे राज्य हा निर्देशांक जर लक्षात घ्या, बरेचदा तुम्हाला प्रश्न निर्देशांक अहवालावर असतात. निर्देशांक तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाईल. आता हा जो निर्देशांक आहे, रूल्स ऑफ लॉ इंडेक्स, हा वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट द्वारे प्रकाशित केला जातो.
जो 143 देशांच्या नियम आणि कायद्याच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन करतो. मग आता जर विचार केला, मागील वर्षी 2024 मध्ये भारत 142व्या क्रमांकावर होता. 142 पैकी 79व्या क्रमांकावर होता, लक्षात असू द्या. ओके, तर तुम्हाला आता याच्यामध्ये काय पाहिजे, तुम्हाला लक्षात असू द्या, याचा क्रमांक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, मग आता भारताचं पाहिलं तर 143 देशामध्ये भारत 86व्या क्रमांकावर आहे. भारत 143व्या देशामध्ये 86व्या क्रमांकावर आहे, तुम्हाला लक्षात असू द्या. ओके, चला चला आता इथं पहिले देश जर बघितले तर इथं स्टार पॉइंट करून घ्या तुम्ही. आणि पीडीएफ आता बघा, तुम्हाला पुन्हाही लेक्चर बघताना मी कुठे बघा, तुम्हाला सांगतो, तुम्हाला करंट अफेअर का कठीण जातं की तुम्ही काही वाचत बसता आणि काही पाठ करत बसता. मी फक्त इथे काय करतो, जे कीवर्ड आहे ते व्यवस्थित तुम्हाला करून याच्यासाठी देतो. म्हणून सांगतोय की लेक्चर एकदा लाईव्ह बघायचं, पीडीएफ दिल्यानंतर तुम्ही तिथं एकदा लेक्चर बघून पुन्हा गोल करायचं. तुम्ही जर वाचत राहील ना तर तुम्ही चालू घडामोडीमध्ये तुम्हाला चांगले मार्क कधीच येणार नाही, कारण की सगळं जगच वाचून राहिलं चालू घडामोडी. पण नेमका प्रश्न कुठे विचारला जाऊ शकतो, मी जेव्हा सांगतो की इथे गोल करा, म्हणजे रिव्हिजन करताना तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. ठीक आहे, चला चला नाही, 142 मागच्या वर्षी होता. आता लक्षात घ्या, आता मागच्या वर्षी जर विचार केला तर 142 मध्ये भारताचा क्रमांक किती होता, 79 होता. आता यावर्षी 143 मध्ये 86 नंबर आहे. 2025 चा विचार करता, ओके, हे मागच्या वर्षीचा क्रमांक होता 79, आता 86 नंबर आहे. आणि पहिला क्रमांक डेन्मार्क आहे, दुसरा क्रमांक नॉर्वे आणि तिसऱ्या क्रमांकावर फिनलँड आहे. लक्षात असू द्या, कॉमेडी करायची नाही. चला आता महत्वाचं म्हणजे गोगाबिल तलाव हा नवीन रामसर स्थळ कुठल्या राज्यातला आहे, तर बिहार राज्यातला आहे. पाठ करून घ्या, बिहार. कटिहार जिल्ह्यात असलेले गोगाबिल तलाव हे रामसर स्थळ जागतिक महत्वाचे पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. एक स्टार करून ठेवा. आता हे बिहार मधलं 6वं झालं. याच्या पहिले 2 केले होते, आता हे तिसरं, म्हणजे टोटल 6 झालेले आहेत. याच्या पहिले 3 होते, मग 2 झाले, 5 आणि एक 6, लक्षात असू द्या. आणि आता भारतातली रामसर स्थळांची संख्या ही 94 झाली आहे. सर्वात जास्त रामसर स्थळ 20 हे तामिळनाडूमध्ये. महाराष्ट्राचा विचार केला तर तुम्हाला 3 दिसेल. ओके, चला मग आता पुढचं जर बघितलं, UNFCCC ची COP30 परिषद जर पाहिली, संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल फ्रेमवर्क कन्व्हेन्शन पक्षांची परिषदेची 30वी आवृत्ती कुठं पार पडली, ब्राझील मधील बेलेम इथे. तुम्हाला प्रश्न इथे विचारतील, ब्राझील मधील बेलेम हा स्टार पॉइंट करून घ्या, बाकी इथे काही वाचण्याची आवश्यकता नाही. ओके, चला मग आता बघा, हा महत्वाचा IMP करार आहे विज्ञान तंत्रज्ञान संदर्भातला प्रोजेक्ट CMS-03 आणि बाहुबली रॉकेट. आता काय आहे तर डिटेल मध्ये समजून घेऊया. 2 नोव्हेंबर 2025 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्र स्पेस सेंटर मधून पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या, बघा काय म्हणते, पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या CMS-03 कम्युनिकेशन सॅटेलाइट 03 या संप्रेषण उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. आता लक्षात घ्या, CMS-03 उपग्रहाचे प्रक्षेपण बाहुबली या रॉकेटद्वारे करण्यात आले. म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे CMS-03 याचा प्रक्षेपण जे आहे बाहुबली या रॉकेटद्वारे करण्यात आलेला आहे. मग आता डिटेल मध्ये जर बघितलं, हा प्रोजेक्ट नेमका काय आहे, CMS-03 उपग्रह काय आहे, प्रोजेक्ट 3 काय आहे, लक्षात असू द्या. तर हा कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजेच बहुब्रँड दळणवळण उपग्रह. याचा उद्देश जर बघितला, इंटेन्शन याचं नेमकं काय, तर हा उपग्रह विशेषतः भारतीय नौदल आणि भारताच्या विस्तीर्ण सागरी क्षेत्रासाठी सुरक्षित आणि उच्च क्षमता असलेले दळणवळण नेटवर्क मजबूत करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. याला GSAT-7R असेही म्हणतात. तर हा इथे स्टार पॉइंट करून ठेवा. अजून जर बघितलं तर बाहुबली जे रॉकेट आहे त्याचं LMV M5 या रॉकेटचे नाव LMV-3M5 लॉन्च व्हेकल मार्क 3 मिशन असं आहे. आता पूर्वी याला GSLV MK3 म्हणून ओळखले जात होते. आता बाहुबली हे नाव जर बघितलं तर LMV-3 इस्रोचे सर्वात मोठे आणि जड भार हेवी लिफ्ट प्रक्षेपण वाहन आहे, त्याच्यामुळे याला बाहुबली हे नाव देण्यात आलेलं आहे. ओके, तर हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. नाव का दिलं की इस्रो सर्वात जड आणि मोठं प्रक्षेपण वाहन आहे, त्यामुळे याला बाहुबली हे नाव देण्यात आलेलं आहे.
चला पुढे चला. चला त्यानंतर निसार उपग्रह कार्यान्वित, आता लक्षात असू द्या, 7 नोव्हेंबर 2025 पासून निसार उपग्रहाचे पूर्ण कार्यक्षमता सुरू केली. आता निसार हा जो प्रकल्प आहे किंवा ही मोहीम आहे, आता लक्षात घ्या ही कोणाची आहे तुम्हाला सांगतो. निसार मधलं हे नासा आणि इस्रो लक्षात असू द्या. ठीक आहे, नासा आणि इस्रो म्हणजे तुम्हाला सरळ प्रश्न येईल, निसार जी मोहीम आहे किंवा प्रोजेक्ट आहे हा कोणत्या संस्थेचा संयुक्त आहे किंवा यांनी कोणी करारावर सह्या केल्या, तर इस्रो आणि नासा. म्हणजे बघा निसार म्हणजे पहिला हा नासा, आलं का लक्षात, मग काय झालं इस्रो, ओके, आणि त्याच्यानंतर वर्ल्ड फर्स्ट ड्युअल फ्रिक्वेन्सी सार मिशन, लक्षात असू द्या. याचा फुल फॉर्म वगैरे मी डिटेल मध्ये सांगतो. आता याचं काम काय आहे लक्षात असू द्या. पहिला डेटा सेटचे विश्लेषण सुरू, हिमालयातील हिमनद्यांच्या गळतीचे प्राथमिक निरीक्षण, आणि नासाने म्हटलं की निसारने आता दर 12 दिवसांनी जागतिक कव्हरेज सुरू केलेलं आहे. आता हे जे तुम्हाला सांगतो हिमालयातील हिमनद्यांचे जे गळतीचे प्राथमिक निरीक्षण करणे या निसारचा मेन उद्देश आहे, लक्षात असू द्या. ओके चला मग आता पुढचं निसार उपग्रहाची वैशिष्ट्ये. निसार नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार, आता हा याचा फुल फॉर्म आहे, पूर्ण फुल फॉर्म आहे, लक्षात असू द्या. ओके, अमेरिकन संस्था नासा आणि यांची संयुक्त मोहीम आहे आपली इस्रोची, इस्रोची आणि नासाची ही पहिली संयुक्त मोहीम आहे. म्हणजे तुम्हाला यावर 100% पहिली मोहीम असल्याने पृथ्वी मोहीम तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चला पुढचं बघा. INS माहे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. INS माहे, एक 2 मिनिट फक्त. आता बघा INS माहे भारताची नौदलाची मुख्य शिकारी, लक्षात असू द्या. 24 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय नौदलाने मुंबई नौदल डॉकयार्ड INS माहे युद्धनौका आपल्या ताफ्यात दाखल केली. एक महत्वाचं आहे, तुम्हाला बरेचदा संरक्षण घडामोडीवर INS जे आहे याच्यावर प्रश्न विचारले जातात. INS माहे बद्दल आपण बघतोय. आता मलबारच्या किनारपट्टीवरील माहे या ऐतिहासिक किनारी शहरावरून माहे या सबमरीनचं किंवा INS याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. याला पाणबुडी विरोधी युद्धनौका म्हणजे अँटी सबमरीन वेअरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट असं म्हणतात, किंवा याला सायलंट हंटर म्हणून ओळखलं जातं, लक्षात असू द्या. ओके, हे स्वदेशी बनवाटीचं आहे. त्यानंतर याची लांबी जर बघितली, त्यानंतर हे जी बांधणी कोणी केली, कोचिन शिपयार्ड लिमिटेड. मागे एकदा आता राज्यसभेला प्रश्न आला होता, त्यामुळे तुम्हाला हे सगळं व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. मी PDF मध्ये टाकलंय, डिटेलमध्ये व्यवस्थित वाचून घ्या. दक्षिण आफ्रिका G20 शिखर परिषद 2025 जर बघितली तर 22 आणि 23 नोव्हेंबर 2025 रोजी जोहान्सबर्ग येथे ही G20 परिषद पार पडली होती, लक्षात असू द्या. आणि भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी याला उपस्थित होते, शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उपस्थित नव्हते. म्हणजे तुम्हाला इथं थोडासा प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर. ओके, याची थीम जर बघितली तर सॉलिडेरिटी, इक्वेलिटी आणि सस्टेनेबिलिटी ही याची थीम होती. बरेचदा महत्वाचं जे आंतरराष्ट्रीय एखादा परिषद आहे, शिखर परिषद आहे, कुठे पार पडली, भारतातर्फे कोणते प्रतिनिधी होते, किंवा लक्षात असू द्या प्रतिनिधी सोबतच तुम्हाला काय विचारलं जातं, तर तुम्हाला भारतातर्फे कोण हजर होतो आणि त्याची थीम विचारली जाते. हे एक लक्षात असू त्या, इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके चला, महाराष्ट्राचा स्टार लिंक कंपनी सोबत क्रांतिकारी करार झालेला आहे. हा एक महत्वाचा आहे, महाराष्ट्राचा स्टारलिंक सोबत क्रांतिकारी करार. आता महाराष्ट्र सरकार आणि एलोन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनी सोबत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी ऐतिहासिक करार झाला, आणि हा करार करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरलेले आहे. तुम्हाला तर मग महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरले, त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, 2-3 दिवसापासून सर्दी सुरू होती, त्यामुळे काय झालं, थोडा आवाज बसलेला आहे असेल तर थोडं सांभाळून घ्या. ओके चला, मग आता पुढे जर बघितलं, महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोष वाक्य बघा, लक्षात असू द्या. 7 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या नवीन घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले. कोणी केले? देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. काय? शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी, महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह लक्षात किंवा घोषवाक्य लक्षात असू द्या. तुम्हाला याच्यावर सुद्धा प्रश्न प्रादेशिक घडामोडीवर विचारला जातो. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे राजेश अग्रवाल हे महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव बनलेले आहे, लक्षात असू द्या. ओके, त्यानंतर केरळ
अत्यंत गरिबीचे पूर्णपणे निर्मूलन करणारे भारतातले पहिले राज्य ठरले असून ही घोषणा 1 नोव्हेंबर 2025 रोजी केरळचे मुख्यमंत्री नारायणी विजयन यांनी केलेले आहे. बघा, भारतातलं पहिलं म्हणजे तुम्हाला इथं डबल प्रश्न विचारा, केरळ. ओके, त्यानंतर पुढे बघा, गुजरात, स्टार पण करा. आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू करणारे भारतातले पहिले राज्य ठरले. या प्रकल्पाचा उद्देश बघा काय, आदिवासी समाजाच्या अनुवांशिक आणि आरोग्यविषयक माहितीचा सखोल अभ्यास करणे आहे. लक्षात असू द्या, भारतातलं पहिलं राज्य म्हणजे प्रश्न विचारतील. जलशक्ती मंत्रालयाने जागतिक शौचालय दिन म्हणजे 18 नोव्हेंबर 2025 देशव्यापी हमारा शौचालय हमारा भविष्य ही मोहीम सुरू केलेली आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर 7 नोव्हेंबर 2025 रोजी गुवाहाटी येथे भारतातील पहिले फ्लोटिंग म्हणजे तरंगणारे आणि आधुनिक नदी फेरी रिव्हर टर्मिनल चे उद्घाटन करण्यात आलेले आहे. लक्षात असू द्या. आणि कोणी केले तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला आहे. तर हा सुद्धा एक स्टार पॉइंट करा, इथे सुद्धा तुम्हाला भविष्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर भारत आणि ब्रिटन यांच्यातला संयुक्त लष्करी सराव पार पडला. याचं नाव आहे अजय वॉरियर्स. ठीक आहे, कुठं पार पडला लक्षात असू द्या. याची सुरुवात जी झाली बिकानेर राजस्थान. लक्षात असू द्या. ठीक आहे, अजय वॉरियर, भारत ब्रिटन लक्षात असू द्या. त्यानंतर हा गरुड 2025 चा सराव भारत फ्रान्स यांच्यात झालेला आहे. आता हा फ्रान्स मध्ये झालेला, लक्षात असू द्या, फ्रान्स मध्ये झालेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने T20 वर्ल्ड कप 2026 साठी रोहित शर्मा यांची अधिकृत ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केलेली आहे. ठीक आहे, आज काय करतो, पहिले लेक्चर कंप्लीट करू. बघा, हे लेक्चर झाल्यानंतर ना मी काही MCQ सुद्धा घेणार आहेत. मागच्या 4-5 दिवसाचे जेवढे कंप्लीट झालेत ना तेवढे सगळे MCQ घेणार आहेत, नोव्हेंबर महिन्यातले, ऑक्टोबर महिन्यातले. ओके, पहिले कंटेंट आपण घेऊया, मग तुम्ही, मला माहित आहे की तुम्हाला उत्तर द्यायला फार आवडतं. सर पोल करा, उत्तर टाका. तर आपण हे सगळं झाल्यानंतर मी काय करतो, याचे MCQ सुद्धा घेणार आहोत लगेच. ठीक आहे, चला पुढे बघा. आता कॅम्ब्रिज डिक्शनरीने पॅरासोशल हा शब्द 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून जाहीर केला आहे. लक्षात असू द्या. मग याच्यामध्ये लक्षात असू द्या, पॅरा सोशल म्हणजे काय, जो एखादा व्यक्तीला, जो एक प्रसिद्ध व्यक्तीला ओळखत नाही किंवा पुस्तकातील, चित्रपटातील, टीव्ही मालिकेतील पात्राला, कृत्रिम बुद्धिमत्तेला ओळखत नाही, तरीही त्या व्यक्तीबद्दल तो एकतर्फी भावनिक संबंध वाटतो, त्याला पॅरासोशल असं म्हटलं जातं. लक्षात असू द्या. हा शब्द वर्ड ऑफ द इयर कॅम्ब्रिज डिक्शनरीने ठरवला आहे, वर्ड ऑफ द इयर. लक्षात असू द्या, पॅरासोशल. त्यानंतर लक्षात असू द्या, भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने सिडनी येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलं. उपविजेता युशी तनाका. लक्षात असू द्या. त्यानंतर लक्षात घ्या पुढं निधन वार्ता संदर्भात 6 नोव्हेंबर 2025 नोबेल पारितोषिक विजेते यांचं नाव आहे, लक्षात घ्या, डॉक्टर जेम्स डी वॉटसन. वयाच्या 97 वर्षी निधन झालेलं आहे. यांच्याबद्दल यांना का मिळाला होता नोबेल, तर DNA च्या संरचनेचा ऐतिहासिक मॉडेल यांनी जगासमोर मांडलेला आहे. त्या संदर्भात, या शोधासंदर्भात त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता कीर्ती सुरेश यांची युनिसेफ इंडियाच्या सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एक स्टार पडून घ्या, कीर्ती सुरेश, युनिसेफ इंडियाच्या सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. भारताचा युवा क्रिकेटपटू शेफाली वर्मा हिची 2026 वर्षासाठी हरियाणा महिला आयोगाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे. शेफाली वर्मा. लक्षात असू द्या. ठीक आहे, चला आता इथं पुढे काय आहे, महत्वाच्या निधन वार्ता संदर्भात ज्यांना वृक्षमाता म्हणून ओळखलं जात होतं, 14 नोव्हेंबर 2025 रोजी साळू मरादा थिमका, ज्यांना मदर ऑफ ट्री म्हणून ओळखलं जात होतं, यांचं वयाच्या 114व्या वर्षी निधन झालं. जन्म यांचा 1911 होता. स्वतःला मूळबान नसताना त्यांनी झाडांनाच आपली मुलं बांधले आणि हजारो वडांची झाडे लावून संगोपन केले. कन्नड भाषेत त्यांना साडू मरादा अशी या शब्दाचा अर्थ म्हणजे झाडांची रांग असा होतो. लक्षात असू द्या. यांचं नाव लक्षात असू द्या, थिमका. ओके, साडू मरादा थिमका. मग यांना मिळालेले काही पुरस्कार बघूया.
पद्मश्री पुरस्कार त्यांना 2019 मध्ये देण्यात आलेला आहे आणि इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे। एक महत्वाचं लक्षात असू द्या। त्यानंतर एक महत्वाचा आहे, 1 नोव्हेंबर 2025 पासून मालदीव हा देश तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनावर जनरेशनल बॅन, पिढीवर आधारित बंदी लागू करणारा जगातला पहिला देश बनलेला आहे। त्यामुळे हा स्टार पॉइंट करून घ्या। 1 जानेवारी 2007 नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला या देशात तंबाखू किंवा तंबाखूजन्य उत्पादने खरेदी करणे, वापरणे, विकणे आणि कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली आहे। जनरेशनल गॅप, ठीक आहे। चला लक्षात असू द्या, कुठला देश आहे रे बघा, मालदीव, लक्षात असू द्या। पुढचं बघा, 2025 च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलंय, तर मेक्सिकोच्या फातिमा बॉश यांनी पटकावलेला आहे। भारताने आजवर ही स्पर्धा 3 वेळा जिंकली आहे। पहिल्यांदा सुष्मिता सेन होती, दुसऱ्यांदा लारा दत्रा आणि तिसऱ्यांदा हरना संधू, लक्षात असू द्या। 2025 च्या मिसेस युनिव्हर्स जर बघितलं तर कोण आहे, फातिमा बॉश, लक्षात असू द्या। चला पुढे चला, आता मी असे काही महत्वाचे वर्ष सांगणार आहोत ज्या घटनांना 150 वर्ष, महत्वाचं म्हणजे काय तुम्हाला सांगतो, बरेचदा तुम्हाला काही इतिहासातल्या घटनेला 150 वर्ष, 100 वर्ष, 50 वर्ष, 75 वर्ष असे काही वर्ष जर पूर्ण झाले असेल तर त्यावर 100% प्रश्न विचारला जातो। तर मग आता अशा काही आपण घटना बघणार आहोत ज्याला 150 वर्ष, 100 वर्ष, 75 वर्ष, 25 वर्ष किंवा 10 वर्ष पूर्ण झालेत, अशा आपण घटना बघणार आहोत। पण त्यापैकी आता आपण सुरुवातीला काय करतोय, लक्षात असू द्या, 150 वर्ष पूर्ण झालेल्या घटना आपण बघतोय। त्याच्यामध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती 10 एप्रिल 1875 ला, ठीक आहे। वेदांकडे परत चला हे यांचे मुख्य सूत्र होते। याला आता 150 वर्ष पूर्ण झालेली आहे। सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे लोह पुरुष, यांचा जन्म झाला होता 31 ऑक्टोबर 1875 ला। भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री त्यांना राहिल्यात। एकात्म भारताचे त्यांना काय म्हटलं जातं, शिल्पकार म्हटले जाते। त्यानंतर वंदे मातरम या गीताची रचना 1875 ला झाली होती, याला 150 वर्ष पूर्ण झालं। बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत लिहिलं होतं 1875 ला। भगवान बिरसा मुंडा जयंतीला आता 15 नोव्हेंबर 1875 ला जन्म झाला होता। त्या जयंतीला 150 वर्ष पूर्ण झाले। 15 नोव्हेंबर जनजातीय गौरव दिवस म्हणून काय आहे तर लक्षात घ्या आपण साजरा करतो। त्यानंतर बघा, एक महत्वाचं म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना, हे वाचलं असेल तुम्ही इतिहासामध्ये, 1875 ला स्थापना, याला सुद्धा 150 वर्ष पूर्ण झाले। मुहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना, याला सुद्धा 150 वर्ष पूर्ण झाले। भारतीय हवामान खात्या IMD ला सुद्धा 150 वर्ष पूर्ण झाले। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सुद्धा 150 वर्ष पूर्ण झालेले आहे। त्यानंतर प्रिन्स ऑफ वेल्सची भारत भेट, याला सुद्धा 150 वर्ष पूर्ण झाले। द डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा प्रारंभिक विचार, याला सुद्धा 150 वर्ष पूर्ण झालेले आहे। यावर 100% आपल्याला प्रश्न विचारला जातो, ठीक आहे। चला मग आता नेक्स्ट जर बघितलं तर जे काही 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटना, यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात ज्यांना 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तर लक्षात घ्या, बॅरिस्टर जयकर यांचा पुणे सत्याग्रह, ठीक आहे। त्यानंतर आत्मसन्मान चळवळ, आता हे 1925 म्हणजे याला 150 नाही 100 वर्ष पूर्ण झालेत। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला काकोरी कट, याला सुद्धा बघा 1925 चा होता, याची तारीख लक्षात घ्या। भविष्यात तुम्हाला यावर प्रश्न विचारले जातात आणि ही डिटेल मधली माहिती तुम्हाला PDF टाकतोय, तर ते व्यवस्थित त्या PDF मधून वाचून घ्या, मी फक्त तुम्हाला वर्ष सांगतोय आता। त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS ला 100 वर्ष पूर्ण। इंडियन हॉकी फेडरेशनला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना, याला सुद्धा 100 वर्ष पूर्ण। आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कानपूर अधिवेशन जे 1925 ला झालं होतं, त्याला सुद्धा आता 100 वर्ष पूर्ण झालेली आहे। मग 1950 अमृत महोत्सव, म्हणजे आता ज्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर लक्षात घ्या, जनगण मन आणि वंदे मातरम राष्ट्रगानला 1975 तारीख आहे, सॉरी 1950 तारीख आहे, 24 जानेवारी, याला 75 वर्ष पूर्ण झाली। भारताचा निवडणूक आयोग स्थापना, याला 75 वर्ष पूर्ण झाली। भारताची संविधान अंमलबजावणी आणि भारताचे पहिले राष्ट्रपती 50 ला झाले होते, लक्षात घ्या, याला सुद्धा किती वर्ष पूर्ण झाली, 75। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, याला सुद्धा 75 वर्ष पूर्ण। योजना आयोग, लक्षात असू द्या। आणि पहिल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना, ज्याला
टी म्हणतात, लक्षात असू द्या. खरगपूर पश्चिम बंगाल मधली, याला सुद्धा आता 75 वर्ष पूर्ण झाले. आणि राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण NSS ला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झाली. मग आता 50 वर्ष पूर्ण झालेल्या घटना काही बघूया. राष्ट्रीय आणीबाणी 25 जून 1975, सिक्कीम राज्याची स्थापना 16 मे 1975, समान वेतन अधिनियम 1975, प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना 1975, पहिला कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण 1975 आणि 20 कलमी जो कार्यक्रम होता 1975, या सगळ्या घटनांना 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आता 2025 मध्ये. मग आता अशा काही घटना बघू की ज्याला रौप्य महोत्सव 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चा जो होता त्याला 25 वर्ष पूर्ण झाली. छत्तीसगड राज्याची स्थापना, उत्तराखंड राज्य स्थापना आणि झारखंड. मी याला तुम्हाला ट्रिक सांगितली होती. CUZ म्हणजे सॉरी, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. CUZ म्हणजे 1 नोव्हेंबरला काय रे छत्तीसगड, 9 नोव्हेंबरला काय रे बाबा उत्तराखंड, आणि झेड म्हणजे 15 नोव्हेंबर. 1 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर 2000 ला स्थापना आहे तिन्ही राज्यांच्या, लक्षात असू द्या. आणि भारतीय रेल्वे वित्त महामंडळाची स्थापना 2000 ला झाली. याला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे, लक्षात असू द्या. रौप्य महोत्सव. मग आता काही 10 वर्ष पूर्ण झालेल्या घटना आपण बघतोय, ज्याला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, तर लक्षात असू द्या. नीती आयोगाची स्थापना, याला 10 वर्ष पूर्ण झाली. 1 जानेवारी 2015 ला स्थापना झाली होती. बेटी पढाओ बेटी पढाओला बेटी बचाओ बेटी पढाओ 22 जानेवारी 2015 ला सुरुवात झाली होती. आताच राज्यसेवेला याच्यावर प्रश्न विचारला गेला, तर मुलांना वाटलं एवढी जुनी योजना कसं काय विचारली. मित्रांनो, ज्या एखाद्या महत्वाच्या योजनेला 5 वर्ष, 7 वर्ष, 10, 15 वर्ष पूर्ण होत असेल त्यावर 100% प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजना जर बघितली तर 8 एप्रिल 2015 ची होती. अटल पेन्शन योजना जर बघितली तर हे 9 मे 2015 ची होती. आणि पॅरिस करार जर बघितला तर हा डिसेंबर 2015 चा होता. म्हणजे याला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झालेली आहेत तुम्हाला लक्षात येईल, तर साधारणतः 10 वर्ष पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. मग आता महत्वाचं अजून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, याला सुद्धा 10 वर्ष पूर्ण झाली. ओके. स्मार्ट सिटी मिशन, याला सुद्धा 10 वर्ष पूर्ण झाली आहे. अटल मिशन फॉर रिव्होल्युशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन आणि UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, याला सुद्धा आता किती वर्ष पूर्ण झाली? 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ओके. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामधलं जे काही कंटेंट होतं, जे मी तुम्हाला सांगितलं, जे महत्वाचं कंटेंट जे आहे आपल्या जानेवारी महिन्यात, सॉरी जानेवारी महिना नाही तर नोव्हेंबर 2025 मधलं, 1-2 मिनिटं फक्त, 2 मिनिटं फक्त. हा, तर साधारणतः आता आपण जे डिस्कस केलं हे नोव्हेंबर महिन्यातलं करंट अफेअर होतं. आता याच्या अगोदर आपण ऑक्टोबरचं सुद्धा घेतलेलं आहे. हे तुम्हाला येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी कामात असणार आहे. तुम्ही राज्यसेवेची परीक्षा द्या, तुम्ही संयुक्त गट ब क द्या, सरळ सेवेच्या परीक्षा द्या, सर्व परीक्षेसाठी महत्वाचं असणार आहेत. या अगोदर आपण ऑक्टोबर महिन्याचा, कारण की जेव्हा आपण महासंग्राम व्हिडिओ टाकला तेव्हा विद्यार्थ्यांनी सूचना केल्या होती की सर दर महिन्याला तुम्ही व्हिडिओ टाका, तर आपण ऑक्टोबर पासून सुरुवात केलेली आहे. ऑक्टोबरचा टाकला, नोव्हेंबरचा, आणि एक महिन्यानं व्हिडिओ टाकणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला ही जी PDF आहे, याची PDF आहे, मी तुम्हाला एक नंबर देतो. तुम्हाला ही PDF त्या नंबरला मी शेअर करतो. व्हॉट्सअपचा नंबर आहे, लक्षात असू द्या. 7769812010. ओके. पुन्हा लिहू का? इकडे मला जागा दिसली म्हणून लिहिला. बघा, 7769812010 हा नंबर आहे माझा. 7769812010 माझ्या नावाने सेव्ह करा. मी तुम्हाला या नंबरला ही जी PDF आहे आपली, ही संपूर्ण PDF मी तुम्हाला शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला पुन्हा लेक्चर जर बघायचं असेल तर तुम्ही याची प्रिंट काढू शकता. आणि प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला टिक करता येईल की नेमकं काय काय आपण सांगितलेलं होतं. मित्रांनो बघा, आता जर आपण बघितलं याची एक फास्ट ट्रॅक मध्ये, आपण आजच्या लेक्चर्स मध्ये नेमकं 1-2 मिनिटं नेमकं काय काय बघितलं ते बघूया, कारण की रिव्हिजन फार महत्वाची असते. आपण नोव्हेंबर महिन्यातलं बघितलं होतं मंथली करंट अफेअर, याच्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं, तर बघा, आपण बिहारची निवडणूक बघितली होती. त्याच्यामध्ये 243 जागा आहे. BJPने 89 जागा जिंकल्या, आणि कोणी 10व्यांदा नितीश कुमार यांनी 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आणि बिहारमध्ये 2 टप्प्यामध्ये निवडणूक पार पडली. त्यानंतर आपण जर बघितलं होतं तर जे काही मुख्यमंत्री होते, सर्वाधिक मुख्यमंत्री राहिलेले 24 वर्ष 165 दिवस, पवन कुमार चायलिंग हे सिक्कीमचे, हे सुद्धा आपण बघितलं होतं.
युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये आपण काय बघितलं होतं, त्यामध्ये बघितलं होतं लखनौ शहराचा समावेश झालाय पाककलेमध्ये. टोटल आता 9 शहर आहे, मी तुम्हाला 9 आहे. जयपूर, वाराणसी, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, श्रीनगर, कोझिकोड, ग्वाल्हेर आणि लखनौ. ठीक आहे. त्यानंतर काय बघितलं होतं, त्यानंतर जीआय टॅग बघितले होते. जीआय टॅग मध्ये डायमंड, पन्नाचा डायमंड हिरा तो बघितला होता. लेपच्या समुदायातील पारंपरिक वाद्य आणि अरुणाचल प्रदेश मधील दाओ तलवार. ओके. त्यानंतर महिला क्रिकेट विश्वचषक बघितलं होतं. त्याच्यामध्ये जर बघितलं तर भारताची कर्णधार जी आहे हरमनप्रीत यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेला आपण हरवलेला आहे 52 धावांनी, आणि भारताने पहिल्यांदाच हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे, ते महत्वाचं आहे. ओके. त्यानंतर भारताचे कोच कोण होते, अमोल मुजुमदार. महिला क्रिकेट विश्वचषक 2025 जर पाहिलं 8 संघ होते. अपात्र ठरलेला संघ कोण होता, वेस्ट इंडिज होता. आणि याच्यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक कोणी जिंकले तर ऑस्ट्रेलियाने जिंकलेले, लक्षात असू द्या. पहिला महिला दृष्टीहीन T20 वर्ल्ड कप कोणी जिंकला, नेपाळला हरवून भारताने जिंकलेला आहे. त्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महिला कबड्डी विश्वचषक जर पाहिला तर चीनला हरवून आपण जिंकलेला आहे, लक्षात असू द्या. ढाका येथे हा वर्ल्ड कप झालेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार बघितला होता, त्याच्यामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावलाय. दुसरा क्रमांक तुम्ही बघितला गुजरात, आणि तिसरा क्रमांक जर बघितला तर हरियाणा. तसंच जर विचार केला सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्थांमध्ये जर बघितलं तर आपण विचार केला नवी मुंबईचा पहिला क्रमांक लागला. आशियाई तिरंदाजी स्पर्धा बघितली, त्यामध्ये 10 सुवर्ण पदक आपण पटकावलेले आहे. त्यामध्ये 10 सुवर्ण नाही, 10 टोटल पदके जिंकले, त्यापैकी 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य जिंकलेला आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार बघितला, त्यामध्ये महाराष्ट्रातले 2 व्यक्ती आहे, एक अरविंद यशवंत पाटील आणि कुमारी श्रद्धा सत्यवान, लक्षात असू द्या. ओके. हा पुरस्कार 2021 ला सुरू झालेला आहे. त्यानंतर फिडे विश्वचषक बघितला, याच्यामध्ये जो उझबेकिस्तानचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर आहे जाओखिर याने हा असा आहे की यांनी सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे उझबेकिस्तानचा. याने फिडे विश्वचषक 2025 जिंकला, जो काही भारतामध्ये पार पडलेला होता. त्यानंतर आपण बघितलं तर भारताचे 53वे सरन्यायाधीश सूर्यकांत हे 53वे सरन्यायाधीश आहे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी यांनी शपथ घेतली. याच्या अगोदरचे भूषण गवई आपण बघितले होते, यांचा जन्म आपण बघितला होता, कुठे झाला, हिसारला झालेला आहे. ओके. तसंच त्यांच्याबद्दल आता हे जे काही जुने सरन्यायाधीश आहे, मी तुम्हाला सांगितलं पाठच पाहिजे, 47, 48, 49 मागचे, यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यांचा कार्यकाळ बघितला होता, महत्वाचा म्हणजे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात त्यांनी कायमस्वरूपी न्यायाधीश, हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश बघितले होते आपण, आणि हरियाणाचे सर्वात तरुण ॲडव्होकेट बघितलं, जनरल म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. तसंच जर बघितलं तर भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांना न्यूयॉर्क शहराचे महापौर झालेले आहे, आणि ते कोणत्या पक्षाचे आहे, डेमोक्रॅटिक पक्षाचे आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. चला पुन्हा जर बघितलं आपण धर्मेंद्र बद्दल बघितलं होतं, जे ही मॅन ऑफ बॉलिवूड म्हणून ओळखले जातात. त्यांचं निधन झालेलं आहे. 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय. ठीक आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ते राजस्थानमधून लोकसभा सदस्य सुद्धा राहिलेले आहेत. ओके. कायद्याचे राज्य निर्देशांक बघितलं तर याच्यामध्ये भारताचा क्रमांक बघितला होता आपण, 143 देशांपैकी 86 क्रमांक भारताचा होता, हे महत्वाचं आहे. आणि गोगाबिल तलाव बघितला होता, नवीन रामसर स्थळ बघितलं होतं गोगाबिल तलाव, हे बिहार मधलं आहे. आता बिहारमध्ये 6 स्थळ झालेले आहे रामसरचे. भारताचा विचार केला तर भारतामध्ये 94 आहे, सगळ्यात जास्त तामिळनाडूमध्ये आहे, 20 आहे. आणि तसाच जर विचार केला तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 3 आहे. मग युनिसेफची UNFCCC ची COP30 परिषद कुठे पार पडली, ब्राझील मधील बेलेम येथे हीच बघितलं होतं. प्रोजेक्ट CMS 303 बघितला होता, आणि बाहुबली रॉकेट यांच्याबद्दल बघितलं होतं. ठीक आहे. बाहुबली रॉकेट काय आहे, कारण का सर्वात जड प्रक्षेपण आहे, लक्षात असू द्या. निसार उपग्रह बघितला होता, हे संयुक्त पृथ्वी मोहीम जी आहे, निरीक्षण मोहीम, ही नासा आणि इस्रोची आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं INS माहे बघितला होता. ठीक आहे. याचं शिपयार्ड वगैरे कुठं बांधणी कुठं वगैरे केलेली आहे, कोचिन शिपयार्ड ते केलेली आहे. दक्षिण आफ्रिका G20 परिषद बघितली होती, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका. भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते. आणि त्यानंतर बघितलं होतं की याची थीम नेमकं काय होतं. महाराष्ट्र स्टारलिंक कंपनीसोबत करार केला होता, आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे भारतातलं की ज्यांनी असा करार केलेला आहे. महाराष्ट्र कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह बघितलं होतं, हे बघा, शाश्वत शेती आणि समृद्ध शेती, लक्षात असू द्या. राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनणार 1 डिसेंबर पासून. केरळ हे अत्यंत गरिबीचे पूर्णपणे निर्मूल करणारे भारतातले पहिले राज्य ठरलेले आहे, त्यामुळे इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. गुजरात हे आदिवासी जीनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू करणारे भारतातले पहिले राज्य ठरले, हे सुद्धा बघितला होता, त्याचा उद्देश सुद्धा बघितला होता आपण. त्यानंतर अजय वॉरियर हा युद्ध सराव भारत ब्रिटन बरोबर झाला, हे बघितलं होतं.
गरुड हा भारत फ्रान्स सोबत झालेला आहे, हे सुद्धा आपण बघितलं होतं. त्यानंतर रोहित शर्माला जो आहे ICC क्रिकेट परिषदेने जो T20चा वर्ल्ड कप होणार आहे 2026चा, याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमला आहे. त्यानंतर पॅरा सोशल हा केम्ब्रिजची जी डिक्शनरी आहे यांनी वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केले, लक्षात असू द्या पॅरा सोशल. आणि लक्ष्य सेन जो भारताचा बॅडमिंटनपटू आहे, त्यांनी ऑस्ट्रेलियन सुपर 500 ही स्पर्धा एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेता हे जे कीर्ती सुरेश जे आहे, सुप्रसिद्ध अभिनेत्री यांनी युनिसेफच्या इंडिया सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर शेफाली वर्मा ही हरियाणा महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहे. ओके, चला. वृक्षमाता म्हणून ज्यांचं निधन झालेलं आहे, त्यांच्याबद्दल आपण बघितलं होतं. ठीक आहे. हा, जनरेशनल बॅन या उत्पादनावर लागू करणारा जगातला पहिला देश मालदीव ठरलेला आहे, हे सुद्धा आपण बघितलं होतं. त्यानंतर मिस युनिव्हर्स बघितली ती फातिमा बॉश. मग त्यानंतर 150 वर्ष झालेल्या घटना, त्यानंतर 100 वर्ष झालेल्या घटना बघितल्या होत्या आपण. आणि त्यानंतर आपण 75 वर्ष झालेल्या घटना, 50 वर्ष आणि 25 वर्ष झालेल्या आणि 10 वर्ष झालेल्या घटना आपण बघितल्या होत्या. याचं जे काही मी रिवाईज तुम्हाला करून याच्यासाठी दिलेलं आहे मित्रांनो, की नेमकं शेवटी 5-10 मिनिटामध्ये आपण मागच्या 1 तासामध्ये काय घेतलेलं हे आपण इथे ठरवलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा येणाऱ्या परीक्षेसाठी आणि तुमच्यासाठी मी दर महिन्याला व्हिडिओ टाकणार आहेत. आणि आपलं सरळ सेवेला जे चॅनल आहेत, याला आपण 1 दिवस आड आपण सरळ सेवेच्या परीक्षांसाठी करंट अफेअर आणि जीकेचे व्हिडिओ नक्की तुम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आता तुमचे काही प्रश्न असतील तर मला टाका, अन्यथा आपण आजचं जे लेक्चर आहे, आता आज 11 वाजलेले आहेत. ठीक आहे. आजचं 1 वर्षाचं पूर्ण लेक्चर कुठं भेटेल, लवकरच तुम्हाला मिळणार आहेत, मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. रोज 11:45-12 वाजता आहे. माझा घसाही थोडा बसलेला आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. आज जवळपास 1 तासाचं आपलं लेक्चर झालेलं आहे. सर्वांनी लेक्चरला हजेरी लावली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आहेत. सौरभजी थँक्यू. ठीक आहे. सर्वांचं मनापासून आभार आहे. तुम्ही हे लेक्चर जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, की ज्यांना सुद्धा या चालू घडामोडी नोव्हेंबर 2025चा जो हे लेक्चर आहे, याचा सुद्धा लाभ झाला पाहिजे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट. लवकरच भेटूया उद्या रात्री 10 वाजता एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.